मुख्यमंत्री पदाबद्दल मोदी आणि शहा जो निर्णय घेतील तो मान्य असेल, एकनाथ शिंदेंनी केलं स्पष्ट। सत्ता स्थापनेसाठी आमच्यामुळे कोणतीही अडचण होणार नसल्याचं मोदींना फोन करून कळवल्याची शिंदेंची माहिती। कोणतीही नाराजी नाही, एकनाथ शिंदेंची पत्रकार परिषदेमध्ये स्पष्टोक्ती। आम्ही नाराज होऊन रडणारे नाही तर लढणारे आहोत। नाराजीवरती एकनाथ शिंदेंची माध्यमांना प्रतिक्रिया। फडणवीसांचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा होताच त्यांच्या निवासस्थानी मोठी गर्दी। नागपूरमध्ये कार्यकर्त्यांनी फुलं आणि बुके घेऊन फडणवीसांना शुभेच्छा देण्यासाठी केली मोठी गर्दी। गुरुवारी मोदी अमित शहांसोबत महायुतीच्या तिन्ही नेत्यांची बैठक। एकनाथ शिंदे यांची माहिती। बैठकीला शिंदे, अजित पवार, फडणवीस उपस्थित राहून सरकारच्या संदर्भात निर्णय घेतला जाणार। विरोधक शिंदेंच्या भूमिकेबद्दल टीका करत होते, मात्र शिंदेंनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केल्यामुळे विरोधी पक्षाच्या तोंडाच्या वाफाच राहिल्या। बावनकुळेंचा विरोधकांवरती निशाणा। विरोधकांकडून वारंवार वेगवेगळ्या वावड्या उठवल्या जात होत्या, त्या सगळ्या चर्चांना पूर्णविराम मिळावा म्हणून शिंदेंची पत्रकार परिषद झाली। सुधीर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया। दिल्लीमधून दबाव असल्यामुळे शिंदेंनी माघार घेतली असावी, नाना पटोलेंचा दावा। तर भाजपमध्ये जे चेहरे मुख्यमंत्री पदासाठी पुढे असतात ते नंतर गायब होतात, त्यामुळे वेगळं काही होतं का ते बघावं लागेल, पटोलेंचं वक्तव्य। मुख्यमंत्री पदाच्या चर्चेला लवकरच उत्तर मिळेल, आधी मुख्यमंत्री ठरेल मग इतर मंत्रिपदं ठरतील, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। मुख्यमंत्री पदाचा निर्णय घेण्याचा अधिकार नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना। मात्र भाजपला मुख्यमंत्रीपद मिळणं हे नैसर्गिक वाटतं। मुख्यमंत्रीपदावरून सुधीर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया। भाजप दिलेला शब्द पाळत नाही, भाजपची मित्रपक्षांच्या संदर्भात यूज अँड थ्रोची भूमिका। संजय राऊतांचा हल्लाबोल। आगामी निवडणुका महाविकास आघाडीमध्ये न लढता स्वबळावरती लढवल्या पाहिजेत। महाविकास आघाडीसोबत निवडणूक नको। ठाकरे गटाच्या पराभूत आमदारांचा आणि उमेदवारांचा स्वबळावरती लढण्याचा सूर। अंबादास दानवेंची कबुली आहे। जशी ठाकरे गटाची स्वबळाची इच्छा आहे तशीच आमची सुद्धा इच्छा होती। विजय वडेट्टीवारांचा गौप्यस्फोट। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।